तर रत्नागिरीत झालेल्या सभेमधनं उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर रामदास कदमांनी देखील टीकेची झोड उठवली। आम्ही मातोश्रीवर खोके आणि मिठाईचे डबे पोहोचवले असं विधान रामदास कदमांनी केलंय। आम्ही तोंड उघडलं तर ठाकरेंना देश सोडून पळून जावं लागेल असं खळबळजनक वक्तव्य कदमांनी केलं। तर आदित्य ठाकरेंवर टीका करताना देखील रामदास कदम यांचा तोल सुटल्याचंच पाहायला मिळालं। अनेक खोके मिठाईचे आम्ही पोहोचवलेत मातोश्रीमध्ये। होय, एकनाथ शिंदे साहेबांनी खोके दिले ते विकास कामासाठी दिले, कोट्यवधी रुपये विकास कामासाठी खोके दिले आणि पुन्हा 40च्या 40 आमदार निवडून आणले, एकही आमदार पडू दिला नाही। ज्या दिवशी आम्ही तोंड उघडू ना, एकनाथ शिंदे आणि रामदास कदम उद्धव ठाकरेंना हा देश सोडून जायला लागेल, हे वास्तव आहे। कोणते पिल्लू ते उद्धव ठाकरेचं? काय ते पेगमिन एवढं सध्या आपलं टुकटुक टुनटुन काय बोलतोय? मी अमुक करणार, मी याला इकडे येऊन देणार नाही, मी मंत्रालयाची पाणी चढून देणार नाही। अरे तुझी अवकात काय आहे? तुम्ही बाप बेटे आहात ना, तुम्हाला सगळं आयतं मिळालं, सगळं आयतं मिळालं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।